सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय। मी सचिन होळे पाटील। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण सोशल मीडियावर काही ट्रोल करणारे बांडगुळं हे जास्त त्यांची उत्पत्ती झालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी चुकीच्या पोस्ट व्हायरल करत आहेत। जे समाज बांधव हे मराठा आरक्षणाविषयी किंवा कुठलंही मत जर मांडत असलं तर त्यांना ट्रोल करणारे, त्यांच्याविषयी बोलणारे, त्यांना शिव्या देणारे असे काही बांडगुळं जे काही तयार झालेले आहेत, त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटचा इशारा देऊ इच्छितो की मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा सच्चा व्यक्ती हा समाजाला भेटणे नाही। ज्या व्यक्तीने 18 पगड जातीचे 12 बलुतेदार लोक सर्व एका छताखाली आणले, सर्व एकत्र केले। आज हिंदू मुस्लिम, मराठा दलित, मराठा ओबीसी हे वाद त्यांच्यामुळं कमी झाले। गाव लेवलला सर्व समाज बांधव गुन्ह्या गोविंदाने नांदायला लागलेले आहे। तर हे ट्रोल करणाऱ्यांच्या पोटदुखी उठायला लागली। काही पक्षाचे चाटुगिरी करणारे मराठे हे आपल्या बांधवांना टार्गेट करायला लागलेले आहेत। इतर जाती धर्माचे नाही पण आपलेच बांडगुळं जास्त हे करायला लागले। तर त्यांना एक शेवटचा इशारा देतो की तुम्ही कुठल्याही पद्धतीने मराठा समाजाविषयी आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी चुकीच्या पोस्ट टाकू नये, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे। कारण सोशल मीडिया आमच्यामार्फतही चालवला जातो। ह्या राजकीय तुमच्या घमासांमध्ये आम्हाला देणं घेणं नाही। आम्हाला आरक्षणापासून ज्या लोकांनी वंचित ठेवलं आम्ही त्यांच्या विरोधात आहोत आणि आम्ही कुणाला मतदान करणार हे सांगणार नाही। पण काही हे ट्रोल करणारे यालाच मतदान करा, त्यालाच करा किंवा आमच्या समाज बांधवांनी जर काही पोस्ट टाकली तर त्याला लगेच प्रतिक्रिया देऊन हे करत आहे। कारण आज जरांगे पाटलांचा जर तुम्ही त्याग बघितला, आज 12-15 वर्षापासून त्यांची तपश्चर्या याच्यात आहे। त्यांनी बरेच आंदोलनं केलेले आहे। पण हे जे आताचं आंदोलन आहे यामध्ये त्यांनी जे उपोषणं केलेले आहेत त्यामुळं त्यांची इम्युनिटी पॉवर पूर्णपणे प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे। त्यांना थोडंही चालता येत नाही, शिडी चढता येत नाही, जेवण जात नाही, झोप नाही, सततचा प्रवास आहे। त्यांना डॉक्टरांनी कंप्लीट महिना 15 दिवस आराम करायचा सांगितलं आहे। पण तरीही समाजासाठी तो व्यक्ती झगडतोय। तो कसल्याही पद्धतीत आजपर्यंत मॅनेज झालेला नाही आणि विनाकारण तुम्ही त्या व्यक्तीला ट्रोल करू नका। तुमचे जे गॉडफादर असतील, तुमचे राजकीय पक्षाचे जे नेते असतील, तुमचे जे पक्ष असतील ते तुम्हाला लख लाभो। तुम्ही त्यांच्याकडून काय उमेदवाऱ्या मागायच्या, काय उभं राहायचं, तुम्हाला काय पैसे खायचे, काय चाटुगिरी करायची तुम्ही करा। पण मनोज जरांगे पाटील यांना कृपया तुम्ही ट्रोल करू नका। कारण त्यांना त्यांचं शरीर साथ देत नाही आणि ह्या खासदारकीच्या याच्यामध्ये त्यांनी कुठलाही उमेदवार दिलेला नाही, कुठल्याही पक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला नाही। कुणालाही मतदान करा, याला करा त्याला करा असं त्यांनी म्हणलेलं नाही। तुम्हाला काय प्रचार करायचा ट्रोल करणाऱ्यांनो, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा। आम्हाला सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे, सर्व जाती धर्माचा आम्ही सन्मान करतो। मी आपले जे समाज बांधव असतील त्यांना एक विनंती करतो की कुठल्याही उमेदवाराच्या विरोधात तुम्ही भडक वक्तव्य करू नये। कारण लोकशाहीने त्यांना उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याच्या पद्धतीने ते उभे राहतात। तुम्ही मतदान करून तुमचा अधिकार तुम्हाला जो दिलेला आहे तो करा। पण काही जे समाजकंटक घुसलेले आहेत ते मराठा समाजाच्या नावाखाली म्हणजे विचित्र घाण शिव्या ह्या उमेदवारांना किंवा पक्षांना देत आहेत आणि त्याला तुम्ही त्याला प्रतिक्रिया देऊ नका। जे ग्रुप ॲडमिन असतील त्यांनी असे समाजकंटक ओळखा। सायबर पोलिसांची करडी नजर तुमच्यावर आहे। पोलिसांचा सन्मान करा, पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहे। माता भगिनींचा सन्मान करा। कारण याच्यामध्ये महिलांविषयी पण काही लोक चुकीचे स्टेटमेंट देत आहेत। तर कृपया असे समाजकंटक ओळखा, ती आपली सर्वांची जबाबदारी आहे। सर्व जाती धर्माचा सन्मान करा। आपण कुठल्याही जातीच्या विरोधात नाही।
छत्रपती शिवाजी महाराज यांना जे अपेक्षित स्वराज्य होतं त्या पद्धतीने सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांना आपण घेऊन चाललेलो आहे। मी जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीर उभे राहण्याचं कारण मी त्या व्यक्तीची तपश्चर्या बघितली, मी नेहमी कंटिन्यू त्यांच्यासोबत असतो, मी बघितलं त्या व्यक्तीचा त्याग बघितला, म्हणून आम्ही जे काही समाज बांधव त्यांच्या पाठीशी आहोत तर ते आम्ही स्वतःचे पदरून पैसे खर्च करून आम्ही जातो। मनोज जरांगे पाटलाला एकही रुपयाची अपेक्षा नाही, ना घर, ना गाडी, ना पैसा, ना राजकारण, ना कुठलंही पद, असं काही नाही। त्या व्यक्तीमध्ये एक जुनून आहे की मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी तो झगडतोय। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, ही जी म्हण होती तर आता तसं नाही, तर एक मेला तरी चालतील पण लाख पोचले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। आणि त्यामुळं ते दिवस रात्र समाजासाठी फिरतायत आणि सर्व जाती धर्माचा त्यांनी एकत्र केलेलं आहे। आज त्यांनी मराठ्यांचा स्वाभिमान जागृत केला। आपल्यामध्येच मराठा समाजामध्ये इतकी फूट होती की आपले समाज बांधव एकमेकाला बांधाचे भांडणं असतील, भावकीचे भांडणं असतील, ते कित्येक वर्षापासून चालू होते, ते सर्व मिटवलेले आहे आपण। आणि आपण सर्व एक झालेलो आहोत आणि नेक झालेलो आहोत। पहिले हा हलका तो भारी अशा जे आपल्या हे होते, तर आता तसं नाही, सर्व मराठा समाज हा एक झालेला आहे आणि त्यासोबत इतर सर्व जाती धर्माचे समाज बांधव आपल्यासोबत झालेले आहे। तर कृपया ट्रोल करणाऱ्यांना पुन्हा एक सांगतो की तुम्ही विनाकारण आमच्या नादी लागू नका, आमच्या वाटे जाऊ नका, आम्ही कुणाच्या वाटेला गेलेलो नाही। आणि सर्वांनी 100% मतदान करायचं आहे। मराठा समाज बांधवांनाही सांगतो आणि सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांना सांगतो, मतदान हे 5 वर्षानंतर मिळालेला आपल्याला अधिकार असतो, हा 100% सर्वांनी बजवायचा आहे। सकाळी 7ला जा, उन्हाचा पारा जास्त चाललेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही, आपला कुठलाही उमेदवार नाही। ज्या लोकांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला त्या सर्वांना पाडायचं ही भूमिका ठेवा। तुम्हाला काय कुणासोबत फिरायचं फिरा, पण तुम्हाला जर दाखवायचं असेल की आम्ही तुमच्यासोबत त्यांच्यासोबत फिरा, पण मतदान करताना आपला हक्क, आपल्याला ज्या व्यक्तीला मतदान करायचं त्याला करून आपला मतदानाचा अधिकार बजावा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळण्यासाठी। तुर्तास थांबतो। जय जिजाऊ, जय शिव।